ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आजचा विषय चालू करण्याआधी मला एक गोष्ट नमूद करायची. गेले 3 व्हिडिओ जे होते म्हणजे 2 गणपती बाप्पांना काय आवडतं हे 2 व्हिडिओ आणि मागच्या शनिवारचा पितृपक्षात आपण नक्की काय करायचंय हे 3ही व्हिडिओ लोकांना प्रचंड प्रमाणात आवडत आहेत. त्यांचे फीडबॅक माझ्याकडे येत आहेत. त्याबद्दल सर्वांचे आभार. पण मला एक प्रामुख्याने इथे गोष्ट आपल्याला सांगायची आहे की त्या व्हिडिओमध्ये मी जे जे काही विचार मांडते ते आपल्याला परमपूज्य आईंनीच सांगून ठेवलेले आहे. त्यामध्ये माझ्या पदरचं काहीही नाही. मी कोणीही ज्ञानी व्यक्ती नाही, तुमच्यासारखीच सामान्य आहे. पण मला गुरुबोध ऐकून जाणून घ्यायची तळमळ आणि भूक गेली 10-12 वर्षापासून लागलेली आहे आणि म्हणून मी तो अभ्यास करते आणि जो अभ्यास करते तो तुमच्या पुढे प्रगट करते. कदाचित तुमच्यापेक्षा जास्त पापाचरण मी गेल्या काही जन्मात केल्यामुळे मला ह्या जन्मात प्रचंड प्रमाणात भोगायला लागतंय. पण माझ्या आजीला परमपूज्य आईंनी दिलेली प्रचार कार्याची सेवा आणि त्या सेवेनीच आजवर आमच्या सगळ्यांचं कल्याण झालंय आणि तोच तोडगा मी यूट्यूबच्या माध्यमातून पण करण्याचा प्रयत्न करत आहे. परमपूज्य आईंचा जास्तीत जास्त प्रचार, जेणेकरून अजून 10 लोकांना आपल्यामुळे जर हा मार्ग कळला तर आपलं पाप भस्म होण्यासाठी मदत. आणि म्हणून मी हे चॅनल पण चालू केलंय आणि हाच माझा उद्देश आहे. मी कोणीही ज्ञानी मुलगी नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता आजचा आपला विषय, सध्या नवरात्र चालू आहे, त्या शक्तीची उपासना नक्की कशी करायची ह्याचं चिंतन आज आपण आपल्या व्हिडिओतनं करूया. आता घटस्थापना, नवरात्र, अश्विन महिना जवळ आला की बायकांची लगबग सुरू होते. का तर नवरात्र जवळ येतंय. मग काय, घरातले देव्हारे रंगवायचे, ते स्वच्छ करायचे, त्या देव्हाऱ्यातल्या मूर्ती चांगल्या चिंच, मीठ, लिंबू याने घासून चकचकीत करायच्या. मग भजनांना सुद्धा गर्दी कमी होते. का तर नवरात्रात घर चकचकीत करायचंय आणि त्यामुळे आपण भजनाला दांडी मारतो. पण संतांना याचं नवल वाटतं की परमपूज्य आई म्हणजे त्या अंबाबाईच्या रूपातच आपण त्यांना मानत असल्यामुळे त्या अंबाबाईलाच आपण सांगतो की मी भजनाला येऊ शकत नाही कारण माझ्या घरी एक अंबाबाई येणार आहे. म्हणजे परमपूज्य आईना अंबाबाई न मानल्यामुळे, तिथे परत द्वैत भाव केल्यामुळे आपल्याकडनं असं वागणं होतं, असं आईंचं आणि संतांचं म्हणणं आहे. मग आता हे नवरात्र साजरं का बरं करायचं असं जर आपण कोणाला प्रश्न केला तर जनरली आपल्याला उत्तर मिळतं की अहो, माझ्या सासूबाईंनी माझ्या गळ्यात हे लचाण घातलेलं आहे, ते का करायचं वगैरे मला माहिती नाही, पण आमच्याकडे ती परंपरा, रूढी परंपरा चालत आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला असं पण सांगून ठेवलेलं आहे की तू जर ही परंपरा पुढे चालू ठेवली नाहीस तर आपल्या मुलाबाळांचं, देवीचा कोप होऊन आपल्या मुलाबाळांचं काहीतरी वाईट होऊ शकतं आणि म्हणून मी ही नवरात्र करते, असं जनरली आपल्याला उत्तर मिळतं. पण संतांनी आपल्याला, जसं आपण गणेशोत्सव कसा साजरा करायचा, पितृपक्षात नक्की काय करायचं हे बघितलं, अगदी तसंच संतांनी आपल्याला नवरात्र असेल, शिवरात्र असेल, एकादशी असेल किंवा एखादा मोठा असा दिवस का साजरा करायचा याचं लॉजिकली पटणारं उत्तर देऊन ठेवलेलं आहे. आणि आज आपण व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. मग ह्याच्या पुढे जर आपल्याला कोणी हा व्हिडिओ बघितल्यावर विचारलं उद्यापासनं की नवरात्र का बरं साजरं करायचं, तर रूढी परंपरा आहे असं अज्ञानाचं उत्तर न देण्यापेक्षा संतांनी काय सांगितलंय ते पटकन उत्तर आपण देऊन टाकू शकतो. आता मी एक छोटंसं छानसं उदाहरण व्यवहारातलं सांगून पटवून देण्याचा प्रयत्न करते. काय,
की हे स्पेशल दिवस, स्पेशल ऑकेजन्स म्हणजे नवरात्राचे 9 दिवस, गणपती, शिवरात्र, एकादशी हे आपल्याला का बरं साजरे करायला सांगितलेत, त्याच्यासाठी मी एक उदाहरण देते. अरेंज मॅरेजमध्ये नवरा बायको म्हणजे मुलगा मुलगी एकमेकांना ओळखत नसतात आणि मग अरेंज पद्धतीने त्यांचं लग्न जमतं, नंतर लग्न होतं सुद्धा. पण अगदी लग्नाच्या पहिल्याच 6 महिन्यात काही एकमेकांविषयी तेवढं प्रेम किंवा तेवढा विश्वास असं काही एस्टॅब्लिश होऊ शकत नाही. लग्नात म्हणजे कंपॅरेटिव्हली लग्नाचे 10 वर्ष झाल्यावर नवरा बायकोंमध्ये एकमेकांविषयी जेवढा विश्वास आणि जेवढं प्रेम असेल तेवढंच लग्नाच्या पहिल्याच वर्षी असेल असं नाही. मग ते प्रेम हळूहळू डेव्हलप करावं लागतं, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मग काय करायला लागतं अशा वेळेला? एक म्हणजे एकमेकांना वेळ द्यावा लागतो, एकमेकांना स्पेशल फील करावं लागतं, म्हणजे करवावं लागतं, एकमेकांची काळजी घ्यावी लागते. एकमेकांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा त्यांच्या नातेवाईकांचे म्हणजे आई वडिलांचे वाढदिवस हे सगळे लक्षात ठेवून त्या दिवशी ते सेलिब्रेट करून आपलं त्यांच्याविषयीचं प्रेम जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा हळूहळू एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम वाढतं. म्हणजे हे सगळे जे ऑकेजन्स आहेत त्याने काय होतं, म्हणजे बर्थडे असू दे, मॅरेज अॅनिव्हर्सरी, त्या सासू सासऱ्यांचे वाढदिवस असू देत, त्यांची मॅरेज, याने काय हे सेलिब्रेट केल्यावर काय होतं की एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त होतं. आणि जसं आपलं सासूचं सुनेवर, सुनेचं सासूवर, नवऱ्याचं बायकोवर, बायकोचं नवऱ्यावर प्रेम आहे हे ह्या प्रसंगांवरनं सिद्ध होतं, तसतसं एकमेकांविषयीचा जिव्हाळा उत्पन्न होतो. अगदी तसंच हे जे ऑकेजन्स आपल्या पुढे ठेवलेले आहेत, नवरात्र, शिवरात्र, गणेशोत्सव, एकादशा, बाकीचे सगळे उत्सव, ते कशासाठी संतांनी दिलेत? की देवाविषयीचं आपलं प्रेम वाढावं म्हणून हे दिवस पाळायचे, ना की रूढी परंपरा आहेत म्हणून. मग आपल्याकडनं त्या दिवशी देवाची आराधना घडावी असं संतांना वाटतं. आराधना घडल्यावर हळूहळू देवाविषयीचं प्रेम उत्पन्न होईल असा त्यांचा विश्वास आहे. कारण एखादी गोष्ट सहवासाने आपल्याला प्रिय होते, तसं त्या दिवशी देवाचा सहवासच येतो एक प्रकारचा. त्या दिवशी भजन केलं, त्याची उपासना केली, त्याची आराधना केली आणि अशा सहवासाने हळूहळू देवाविषयीचं प्रेम उत्पन्न व्हावं. मग ती आराधना करत असताना दासपणाचे सुख सोहाळे भोगवी माते अनुदिनी कृष्णाई तव नाम माळा अंतरी राहीन अंतरी लेवुनी आई कृष्णे. दसऱ्याच्याच भजनामध्ये आहे हे भजन. आणि त्या भजनात काय सांगितलं आपल्याला की त्या दासपणाचं जो काही सुख आहे, तो आनंद आहे त्या दासपणात, तो उपभोगण्यासाठी हे दिवस आहेत, स्पेशल दिवस आहेत, हे नवरात्रीचे 9 दिवस आहेत. आणि त्या देवीला मी दास आहे आणि तू देवी म्हणजे देव आहेस असं कल्पून, असं समजून त्यांची आराधना करायची आणि म्हणून हे नवरात्र आहे. आता ती आराधना का करायची हे आपण एक थोडा वेळात बघूयात. परत त्या नवरात्र, कमिंग बॅक टू अवर पॉइंट, त्या नवरात्रावर येऊ. आता घटस्थापना याचा अर्थ काय की आपण देवीची स्थापना करतो. मग आपण देवीची स्थापना म्हणजे घट बसवायचे, हे कशाला बसवायचे? जे काही आपण व्यवहारात घट बसवायचं कारण बघतो तर ते संतांना अभिप्रेत नसून घटस्थापनेच्या दिवशी घट बसवायचे ह्याचा अर्थ परमपूज्याई म्हणतायत की घट बसवायचे म्हणजे एका देवाच्या ठिकाणी श्रद्धा बसवायचा तो दिवस आहे. किती छान बघा. आपण 100 देवांना जात असतो,
पण संतांना अभिप्रेत आहे की एकाच देवाच्या ठिकाणी श्रद्धा बसवायची. आणि मग आपल्याला आयुष्यात एक श्रद्धास्थान लागतं. कशाला लागतं ते? चित्त स्थिर व्हायला लागतं. मनाला एक धाग बाळगण्याकरता ते श्रद्धास्थान लागतं. आणि एका देवाच्या ठिकाणी श्रद्धा बसवणं म्हणजे घटस्थापना. ह्याच्यापुढे कोणीही विचारलं तरी आपण पटकन उत्तर देऊ शकलो पाहिजे. मग जे लोक असे असतात की 100 देवांना न मानता फक्त परमपूज्य आईंनाच मानतायत, एकाच देवाच्या ठिकाणी विश्वास ठेवतायत, पतिव्रता स्त्री सारखी निष्ठा त्यांची परमपूज्य आईंवर आहे. मग ते लोक घटस्थापनेच्या दिवशी काय करतात सांगू? की परमपूज्य आई किंवा तुमचे कोणी संत सद्गुरू असतील त्या सद्गुरूंच्या ठिकाणी आपली श्रद्धा आणि प्रेम दिवसेंदिवस अजून वाढावं ह्याचा प्रयत्न ते नवरात्रीच्या दिवशी करतात. आणि जे नवीन लोक ह्या मार्गात आलेत किंवा ज्यांनी नवीनच आत्ता कोणाला गुरु केलेला आहे, जे खरे संत आहेत त्यांना गुरु केलेला आहे, त्यांनी काय करायचंय? जुन्या लोकांनी घटस्थापनेच्या दिवशी आपली श्रद्धा अजून द्विगुणित कशी होते ह्याकडे लक्ष द्यायचे. आणि नवीन लोकांनी कोणत्याही देवीची स्थापना करण्याच्या ऐवजी आपल्या संतांची, आपल्या ह्या केसमध्ये परमपूज्य आईंचीच स्थापना करायची आहे. आणि त्यांचीच काय म्हणतो की त्यांच्याच ठिकाणी जास्तीत जास्त प्रेम वाढावं ह्यासाठी 9 दिवस प्रयत्न करायचे. आता नवरात्र म्हणजे काय? आपण व्हिडिओचंच नाव दिलंय की शक्तीची उपासना. मग ती देवी म्हणजे एक शक्ती आहे बरं का, आणि तिच्या पुढे नम्र व्हायचं आहे. आणि ती आपल्यापेक्षा कोणीतरी मोठी आहे म्हणजे आपल्या अभिमानाला तिथे ठार करायचं आहे. तू मोठी आहेस आणि मी लहान आहे हा भाव तिथे 9 दिवसात संतांना अपेक्षित आहे. मैं गुलाम तेरा तू साहेब मेरा सच्चा नाम ले वो तेरा. म्हणजे तू साहेब आहे आणि मी गुलाम आहे ही भावना, अशा भावनेनी शरण जाणं हे आपल्याला नवरात्रीच्या दिवशी करायचं आहे. ह्याच्या उलट आपण काय करतो की त्या उभारलेल्या देवीला आपण किती दागिने घातलेले आहेत आणि मी किती भारी आहे या अहंकारात आपलं नवरात्र साजरं होतं. आता मी मगाशी म्हणलं की संतांना अपेक्षित आहे की ह्या दिवशी देवाविषयीचं प्रेम वाढवण्यासोबत आपल्याकडनं आराधना घडली पाहिजे. मग ती आराधना का घडली पाहिजे त्याचं आता आपण इथे कारण बघूया. मी आत्ता म्हणलं तसं ती देवी म्हणजे एक अद्भुत अलौकिक परमात्म शक्ती आहे. आणि त्या परमात्म शक्तीचं सहाय्य जर ह्याच्या पुढे आपल्याला कायम मिळालं, सतत संसारात मिळत राहिलं तर आपल्याला संसारात कशाचीही उणीव भासणार नाही. आणि ते सहाय्य मिळावं म्हणून आपण तिची आराधना हे 9 दिवसच नाही तर सतत म्हणजे सातत्याने तिची आराधना करत राहायचं आहे. आणि ह्याच्यातनं रिझल्ट काय आहे की आपल्या संसाराला कशाचीही कमी पडू नये, कशाची उणीव भासू नये, म्हणजे आपल्या दुःख टळून आपल्याला सुखप्राप्ती व्हावी ह्यासाठी संतांनी आपल्याला हे आराधना करण्याचे दिवस नेमून दिलेत. एकदा ह्या दिवशी आराधना करण्याची गोडी आणि सवय लागली की ती आराधना 365 दिवस सातत्याने आपली चालू राहील, त्याच्यात खंड पडणार नाही, असा संतांचा त्यामागचा उद्देश आहे. आता ह्या नवरात्रीच्या निमित्ताने खूप काही प्रथा आहेत. त्या प्रथा नक्की त्या प्रथांमागचा हेतू काय आहे हे समजून घ्यायचा आपण पटकन प्रयत्न करू. मग प्रथा काय आहे बरं? की देवी पुढे अखंड तेला तुपाचा नंदादीप लावला पाहिजे. अजून प्रथा काय आहे की रोजच्या रोज पुरणाचाच नैवेद्य देवीला लागतो किंवा त्या पुरणाच्या मध्येच आरती ओवाळायची प्रथा आहे. किंवा सोहळ्यामध्ये स्वयंपाक लागतो
किंवा कोणाकडे 5 सवाष्णी जेवायला घातल्याशिवाय आपण जेवायचं नाही इत्यादी. अजून एक प्रथा राहिली की रोज एक अशा एक दिवस म्हणजे एक माळा वाढवायच्या, चढवायच्या झेंडूच्या. म्हणजे आज 1, उद्या 2, परवा 3 अशा शेवटच्या दिवसापर्यंत 9 माळा चढवायच्या, अशी पण प्रथा आहे. मग आपण 1 बाय 1 ह्या प्रथांचा मागचा नक्की हेतू काय तो बघण्याचा प्रयत्न करू. कारण आपण कुठेही शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मागे काय फक्त म्हणजे काय उत्तर दिलं जातं की देवीला पुरण आवडतं किंवा देवीला पुरणातली आरती आवडते किंवा सोळ्यानी स्वयंपाक करावा. पण त्यामागचं खरं कारण काय आहे हे आपल्याला कुठेही वाचायला मिळत नाही. पण ते परमपूज्य आईंनी सांगितलेलं आहे आणि ते आपण आज बघूया. आता फॉर एक्झाम्पल नंदादीप लावायचा आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी आत्ता परत देत नाहीये, कारण गणपती बाप्पाला काय आवडतं यावेळेला श्री शिवगौरी प्रिय नंदना ह्या कडव्यामध्ये नंदादीप अखंड ध्यानाचा हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे तेला तुपाचे दिवे देवी समोर 24 तास लावणं हे देवीला किंवा कोणत्याही देवतेला अपेक्षित नाहीये. ज्यांना करायचे त्यांनी नक्की करावं, त्याविषयी माझं कोणतंही ऑब्जेक्शन नाही. पण ते दिवे लावून आपल्या अंतरंगातली ज्योत जी आहे, जी शक्ती आहे, तिच्याकडे लक्ष आपलं वेधलं जात आहे की नाही याचं पण अवलोकन करायचंय. आणि दुसरं म्हणजे देवीला अखंड स्मरणाचा नंदादीप आवडतो. त्यामुळे नवरात्रात जास्तीत जास्त काय करायचंय की तिचं स्मरण राहतंय की नाही 24 तास, ते तेल संपतंय की नाही हा ध्यास घेण्यापेक्षा माझं ओम नमः शिवाय राहतंय की नाही. नजर न आवे आत्म ज्योती, तेल ना बत्ती बुझ नाही जाती. हे जे आपण भजन बघितलं होतं त्यावेळेला सुद्धा, तर तेच आता पण आपण बघणार आहोत. आता हे पॉइंट बघत असताना दुसरा पॉइंट येतोय की झेंडूच्या माळा देवीला चढवल्या जातात. तर झेंडूच्या माळा जेव्हा चढवायच्या ही जी काही प्रथा आहे तर त्याच्या मागचं परमपूज्य आईनी दिलेलं एक्सप्लेनेशन आपण बघूया. रोज एक माळ चढवायची, पण ती अंतरंगात चढवायची. आणि काय करायचं 9 दिवस एक करून, रोज एक करून 9 इंद्रिय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते इंद्रिय ताब्यात, इंद्रियांवर विजय मिळवणं हा खरा पुरुषार्थ आहे. त्यांना जिंकणं हे खूप महत्वाचं आणि खूप अवघड काम आहे. मग ते कसं? बुद्धीच्या योगाने, म्हणजे बुद्धीच्या योगे आपण मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा. एकदा मनावर नियंत्रण ठेवलं की मनाच्या सहाय्याने आपण इंद्रियांचा ताबा घ्यायचा प्रयत्न करायचा. पण वाटतं तेवढी ही गोष्ट सोपी नाही बरं का. आता नोकरीला जाताना आपल्याला पैसा हे मेन प्रलोभन दिसत असतं. मग इंद्रियांवर त्यावेळेला ताबा मिळवणं आपल्याला सहज शक्य होतं का? तर तो नोकरीला जायला पाहिजे कारण तो पैसा दिसतो. तर त्या पैशासाठी का होईना आपण आपला आळस, झोप बाजूला ठेवून, म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवला. किंवा बायकोला, नवीनच लग्न झालंय, हनीमूनवरनं आलोय, बायकोला सोडावंसं वाटत नाही, पण आपल्याला पोटपाणी म्हणजे आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैसा पाहिजे आणि तो पैसा हा मोठं प्रलोभन असल्याने त्यावेळेला बायकोला सोडून नोकरीवर जाणं हा इंद्रियांवर विजय मिळवण्यासारखा आहे. पण परमार्थात आपल्याला किंवा देवाच्या प्राप्तीमध्ये, त्या मार्गामध्ये आपल्याला पैशा एवढं कोणतंही मोठं प्रलोभन नसल्यामुळे भजनाला जाण्यासाठी, उपासना करण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी आपल्याला सहजासहजी मोटिवेशन मिळत नाही. तिथे आपल्या इंद्रियांवर ताबा येऊ शकत नाही. आणि पैशात इतकं मोठं प्रलोभन भगवंताच्या मार्गात नसल्यामुळे आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणं खूप कठीण जातं. आता तो इंद्रियांवर विजय कसा मिळवायचा आहे ह्याची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. एका राजाकडे एक बकरी होती आणि त्या बकरीला कधीही राजाने खाऊ घातलं चांगलं चुंगलं गवत कोवळं
तर कधीच असं व्हायचं नाही की आता तिचं पोट भरलंय. ज्या ज्या वेळेला राजा तिला खाऊ घालायचा ना, त्या वेळेला ती बकरी त्या गवतावर किंवा त्या काय दिलंय त्याच्यावर तावच मारायची. म्हणजे काय की तिची तृप्तीच नाही कधी. मग राजानी गावात दवंडी पिटवली आणि सांगितलं की ह्या बकरीचं पोट जो भरून दाखवील, म्हणजे तिची तृप्तता, तिची समाधान जेव्हा होईल असं जो करून दाखवील ना, त्याला मी बक्षीस देईन. अशी दवंडी गावात फिरवली. मग एक बुद्धिमान माणूस होता, त्याने पणच घेतला की आपण हे काम करून दाखवायचं. अनेक लोकांनी प्रयत्न केला त्या बक्षिसाच्या प्रलोभनानिमित्त की आपण त्या बकरीचं पोट भरून दाखवू. पण ते लोक जितकं जितकं तिला खायला घालायचे तितकं ते त्याच्यावरती ताव मारायची. मग मी म्हणलं तसं त्या बुद्धिवंतानी काय केलं, आपल्या घरी तो त्या बकरीला घेऊन गेला आणि त्याने असं कोवळं गवत, हिरवंगार कोवळं गवत तिच्या पुढे टाकलं आणि आता बकरी खायलाच जाणार तेव्हाच एका काठीने तिला मारलं. एक फटका मारला आणि प्रत्येक वेळेला तो तिला खायला जेव्हा जेव्हा घालत असे ना, तेव्हा तेव्हा तो काठीने तिला मारायचा. मग काय झालं, बकरीला समोर चांगले चांगले पदार्थ जरी टेम्पटिंग दिसत असले तरी ती जेव्हा तिला ते खाण्याची इच्छा होत असे तेव्हा त्या काठीचा, म्हणजे त्या माराची किंवा त्या काठीची आठवण होऊन तिचा विचार बदलत असे आणि तिला ते खाणं नको वाटायला लागलं. मग असे काही दिवस गेल्यावर त्या माणसानी त्या बकरीला राजासमोर नेलं. राजाने इकडे तिला चांगलं चुंगलं खायला घातलं, पण त्या काठीच्या धसक्याने बकरी काही खायला तयारच नाही. मग काय की जे राजाचं इप्सित होतं ते साध्य झाल्यामुळे तो जो माणूस होता तो राजाच्या बक्षिसाला पात्र ठरला. आता ह्या गोष्टीमध्ये ती बकरी म्हणजे आपली इंद्रिय आहे. जे काही विषय समोर दिसतील ते खात सुटायचं एवढंच त्या इंद्रियरूपी बकरीला ठाऊक आहे बरं का. म्हणजे कितीही ते विषय सेवन केले तरी तिची तृप्तीच होत नाहीये, त्या इंद्रियांची तृप्तीच होत नाही. ते अतृप्त आत्मेच राहत आहेत, म्हणजे ती बकरी. आणि ह्या गोष्टीमध्ये ती काठी म्हणजे गुरुबोधाची छडी. आणि मग आपल्याला ह्या गोष्टीतनं काय शिकायचंय की जोवर त्या इंद्रियरूपी बकरीचं पोट भरत नाहीये तोवर म्हणजे जोवर आपले वासना शमन होत नाहीये तोवर आपल्याला सुख समाधान शांती लाभणार नाहीये. आपली तळमळ सारखी चालूच राहणार आहे. आणि त्या इंद्रियरूपी बकरीचं पोट कधी भरेल, जेव्हा तिच्यावर गुरुरूपी छडी पडेल. ज्ञान का शुल मारा गुरु ने, छुरी नहीं मारी कटारी नहीं मारी, शब्दों का बाण मारा गुरु ने. असा ज्ञान का शूल जेव्हा, म्हणजे अशी छडी जेव्हा आपल्यावर बसेल तेव्हाच आपला इंद्रियांवर विजय, आपला इंद्रियांवर ताबा आपण मिळवू शकतो. आणि 9 दिवसात काय करायचंय, रोज एक एक इंद्रिय ताब्यात घेण्याचा त्या गुरुबोधाच्या छडीच्या सहाय्याने प्रयत्न करायचा आहे, असं परमपूज्याय म्हणतायत. त्या 9 माळा अंतरंगात म्हणजे त्या 9 इंद्रियांवर ताबा मिळवणं म्हणजे त्या 9 माळा चढवायच्या आहेत, ना की झेंडूच्या माळा तिथे अपेक्षित आहेत. आता परमपूज्याई पुढे म्हणतात की ह्या इंद्रियांना एकदा ताब्यात घेतलं ना की आपण पूर्णत्वाला पोचणार आहोत. आणि पूर्णत्व म्हणजे पूर्ण. आणि असं पूरण देवीला आवडतं, पण आपल्याला वाटतं तिसरा मुद्दा की देवीला रोज पुरणाचाच स्वयंपाक पाहिजे आहे. तर तसं नसून इंद्रियांवर ताबा मिळवला की आपण पूर्णत्वाला जाणार आहोत. आणि असं पूर्ण काम आपण जेव्हा पूर्ण काम पाहू तेव्हा ते देवीला पूर्ण आवडणार आहे, ना की आपलं पुरण आवडणार आहे. त्यामुळे आपण काय करायचंय
परमपूज्य आई म्हणतायत की आपलं सगळंच अपूर्ण आहे, आपलं प्रेम सुद्धा पूर्ण नाही. अर्ध पैशावर, अर्ध घरावर, अर्ध मुलांवर, अर्ध बायकोवर आणि तसंच अपूर्ण प्रेम देवावर सुद्धा करण्याची आपल्याला सवय आहे. कारण पूर्ण म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नाही. मग पूर्ण प्रेम लगा दिल में जब नेम का बंधन छूट गया. आणि असं पूर्ण प्रेम जेव्हा देवावर लागेल तेव्हा त्या नवरात्रीचा उद्देश साध्य झाल्यासारखं होईल. आणि म्हणून शिवरात्र, नवरात्र, गणपती उत्सव, एकादशा करायला पाहिजेत. आणि असं जेव्हा पूर्ण प्रेम लागतं तेव्हा रोजचीच एकादशी, रोजचीच नवरात्र होऊन जाते. वेगळं असं काही राहतच नाही. आणि मग वेगळं देवाशिवाय दुसरं स्मरणच राहत नाही. अशी परिस्थिती पूर्ण प्रेम लागल्यावर होते. म्हणजे काय की सदेवताने आज मेरा दिल चुरा लिया, दुनिया की खबर ना रही तन को भुला दिया. देवाशिवाय तिथे दुसरं स्मरणच राहत नाही. देवा व्यतिरिक्त चिंतन करायचं चित्तच तिथे अस्तित्वात राहत नाही. अशी स्टेप म्हणजे पूर्ण प्रेम लगा दिल में जब. आणि अशी अवस्था आपल्याला आज नाही उद्या प्राप्त होण्यासाठी आपण हे सगळे उत्सव साजरे करायचे आहेत. प्रेमात पडल्यावर बघा जसं देहभान हरपतं, दुसरं काही नको वाटतं, दुसऱ्या कशाचाही विचार मनात येत नाही. तसं की सदेवता ने आज मेरा दिल चुरा लिया, दुनिया की खबर ना रही तन को भुला दिया. अशी आपली परिस्थिती व्हायला पाहिजे. आणि अशी परिस्थिती व्हायला पाहिजे तर त्या इंद्रियांना थोडं थोडं वळण लावण्यासाठी म्हणून 9 दिवस आहेत, म्हणून इतर पण दिवस साजरे करायचे आणि म्हणून आराधना करायची. आता चौथा मुद्दा, त्या पूर्णामध्येच आरती ओवाळली पाहिजे का, याचंही उत्तर तुम्हाला कळलेलंच असेल. जे काही कराल ते पूर्ण प्रेमाने करा, अपूर्ण काही करू नका. आणि पूर्ण प्रेमाने जे जे कराल ते देवीला सगळं आवडणार आहे. त्या पूर्णात आरती बिरती ओवाळायची काहीही गरज नाही. 5वा पॉइंट की सोहळ्यात स्वयंपाक करायचा का. आता आईंनी याच्यावर एक छानसं उदाहरण दिलंय. परमपूज्य आई म्हणतात की एक बाई सोहळ्यात स्वयंपाक करत असताना, म्हणजे नैवेद्याचा स्वयंपाक करत असताना तिचं 2 वर्षाचं मूल म्हणे त्याला भूक लागली म्हणून तिच्याकडे येतं. आणि त्या 2 वर्षाच्या मुलाला काय माहिती की माझी आई सोहळ्यात आहे का ओळ्यात आहे. आणि ते तिला स्पर्श केल्यावर तिच्या तोंडून शिव्या निघतात. म्हणल्यावर परमपूज्य आईंना हसू येतं की देवीचा स्वयंपाक इथे चाललाय, मग शिव्या देत तो देवीला आवडणार आहे का. आणि ते लहान 2 वर्षाचं मूल तुला स्पर्श केला म्हणून देवीला तो स्वयंपाक वर्ज्य होणार आहे का, हा सवाल आहे. इथे तुकाराम महाराज म्हणतात, कायबा करीसी सोबळे ओवळे, मन नाही निर्मळ वाऊगेची. म्हणजे संतांच्या मते सोहळं म्हणजे काय आहे, दुर्गुणांना बाजूला ठेवणं हे सोहळं आहे. ना की एखादा पांढरा शुभ्र वस्त्र परिधान, धुतलेलं वस्त्र परिधान केलं म्हणजे सोहळं नसून शुद्ध मन, चांगले विचार, आपल्या भावनांवर नियंत्रण याचं नाव सोहळं आहे. आणि अशा सोहळं नेसून अशा शुद्ध मनाने केलेला स्वयंपाक असू दे किंवा तिची आराधना असू दे, सगळं काही देवीला प्रियच होईल. मग ह्या अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली की परमपूज्य आई असाही एक सवाल करतायत 70 वर्षाच्या आजीला, की ती परमपूज्य आईंना सांगते की 50 वर्ष माझ्या वयाची मी नवरात्र साजरं करते किंवा ह्या सगळ्या प्रथा करते, म्हणजे प्रथांचं पालन, रूढी परंपरांचं पालन करते. मग का तर माझं वय 70 आहे
आणि मी सासरी गेल्यापासून म्हणजे जवळजवळ 50 नवरात्री मी ह्या रूढी परंपरांचं पालन केलंय. त्यावर परमपूज्य आई तिला विचारतायत की तू 50 वर्ष जरी तू रूढी परंपरांचं पालन केलेलं असलंस तरी त्यामधनं तू काय मिळवलंस हे तुला सांगता येतंय का? म्हणल्यावर आजीबाईचं आपल्यासारखंच तोंड बंद झालं, कारण त्यातनं काय मिळवायचं होतं का हेच आपल्याला माहिती नाही. म्हणजे आपली अवस्था कशी झाली, परमपूज्य आई म्हणाल्या. तिथेही एक छान उदाहरण दिलंय की मला जायचंय मुंबईला म्हणून मी निघाले, पण मी बसले हुबळीच्या गाडीत. बरं, गाडीत बसल्यावर शेजारणीने विचारलं की अहो कुठे चाललात? तर आपल्याला खरं सांगायची सवय नसल्यामुळे मी सांगितलं की जरा 2 दिवस माहेरी चाललीये. पण तेव्हा जर सांगितलं असतं की मी मुंबईला जातीये, तेव्हाच कळलं असतं ना की ही गाडी मुंबईला जात नसून हुबळीला जाते. मग गाडी सुरू झाल्यावर थोड्या गप्पा, इतरांचे विषय ऐकून मग समजलं एकदम की ही गाडी मुंबईला जात नसून हुबळीला जातीये. तसंच परमपूज्य आई म्हणतायत, जर आधी त्या गाडीत बसताना लक्ष दिलं असतं, तसं ह्या रूढी परंपरांच्या गाडीत बसतानाच जर लक्ष दिलं की ही गाडी शेवटी आपल्याला कुठे नेऊन उतरवणार आहे, किंवा तज्ज्ञ लोकांचं म्हणजे संतांचं जर मार्गदर्शन घेऊन त्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ती गाडी आपल्याला मुंबईला पोचवेल. पण ब्लाइंडली त्या रूढी परंपरा फॉलो करत गेलो तर देव एका बाजूला आणि आपण एका बाजूला. म्हणजे वरील उदाहरणात जायचं होतं मुंबईला पण पोचलो हुबळीला, तसं देव राहिला मुंबईला आणि आपण गेलो हुबळीला. म्हणजे काय की संतांच्या सहाय्याने, त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे सगळे काही उत्सव किंवा आराधना देवाची कशी करायची या मार्गाने गेलो तर इच्छित स्थानी पोचू, नाहीतर त्याच्या अपोजिट म्हणजे बेळगावला गेल्यासारखं होईल. आणि म्हणून आपले इतके 50 वर्ष नवरात्र करून पण फजिती होतीये. देव एका बाजूला, आपण एका बाजूला, आणि म्हणून आपल्याला त्याची काय म्हणतो आपण हे सगळं सत्कर्म केलेल्याचं फळ मिळत नाही. आणि फळ मिळत नाही हे संत कशावरनं सांगतात? कारण अजूनही 50 नवरात्र करून सुद्धा आपण दुःखी कष्टीच आहोत, आपल्याला अजून सुख मिळालेलं नाही. मग ह्या सगळ्या आजच्या विषयाचं मॉरल काय आहे? ह्या सर्व प्रथा आपण जर ब्लाइंडली फॉलो केल्या तर त्यातनं मिळावयाचं एक्झॅक्ट फळ आपल्याला मिळणार नाही. आणि त्या नुसत्याच फॉलो करत राहिल्यामुळे पैसा, वेळ आणि श्रम सगळे काही व्यर्थ जातील. आता पहिला मुद्दा मॉरल ऑफ द स्टोरीचा. मग घटस्थापना म्हणून काय करायचंय? एका देवावर, 100 देवांकडे जाऊ नका, एका देवावर श्रद्धा बसवायचा प्रयत्न करायचा आहे. देवीला अखंड नामाचा, स्मरणाचा नंदादीप लावायचा आहे. नंतर 9 दिवस एक एक इंद्रिय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून पूर्णत्वाला जायचा प्रयत्न करायचा आहे. आणि असं पुरण देवीला आवडणार आहे, ना की झेंडूच्या माळा आणि नुसतं पुरण रोज केलं तरी ते पचलं पण पाहिजे. त्याने काय होणार? वजन वाढणार, डायबेटीस वाढणार, आणि मग आराधना करायला ताकद कशी काय राहणार? म्हणून देवीला पूर्ण प्रेम लगा दिल में जब नेम का बंधन छूट गया, असं पूर्ण प्रेम करायचा प्रयत्न करूयात. आणि सोळ्याने स्वयंपाक न करता त्या मोगऱ्याच्या फुलांसारखं शुद्ध आणि सुगंधित मन करण्याचा प्रयत्न करू. आणि अशा मनरूपी काय म्हणतो, अशा शुद्ध मनरूपी सोहळ्याने देवीची आराधना करून मन केला मोगरा, चित्त केले शेवंती, गळाहार प्रीती समर्पिला. आणि शुद्ध मनरूपी सोहळ्याने देवीची आराधना करून तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करूयात. आणि अशा प्रकारे आराधना केल्यावर ती नक्की
नक्कीच धावत येईल, ह्यात शंकाच नाही. भक्तांसाठी धावत आली करवीरीची अंबाई, द्वारकेची कान्हाई, पंढरीची विठाई. आणि आता ह्या आजच्या विषयातले जे काही थोडेसे पॉइंट्स राहिलेत ते, आणि दसऱ्याला आपल्याकडनं कशा प्रकारे दसरा सेलिब्रेट केला गेला पाहिजे म्हणजे तो देवाला आवडेल, ह्या दोन्ही विषयांवर आपण पुढच्या शनिवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. आता नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार किंवा वाईट कामं करण्याचा जो मोह होतोय, त्या मोहरूपी महिषासुराचं मर्दन करून टाकण्यासाठी ती आपल्या सर्वांच्या समोर अनादि निर्गुण भवानी या नवरात्रीच्या निमित्ताने प्रगटली आहे. त्या भवानीला वंदन करू. ब्रह्मत्त महिषासुरमथिनी, तुळजापूर देवी भवानी, जगदंबे वरदायिनी, संकटहरिणी जगज्जननी, प्रमत्त महिषासुरमथिनी, तुळजापूर देवी भवानी. धन्यवाद.